तर मी कधी कधी विचार करतो की अध्ययन करणारी मंडळी पुष्कळ आहेत. कर्करोगावरती अध्ययन, अन्य अन्य प्रकारच्या आजारांवरती अध्ययन, त्याचे प्रबंध तयार करणं, त्याच्यातून काही ना काही मार्ग सुचवणं, असं करणारा एक वर्ग आहे. तो आवश्यक आहे, तो असतो. दुसरा एक आहे वर्ग जो असतो की जो काहीतरी एक अंतःकरणामध्ये उतरला आणि म्हणून करायचंय आपण काम. विचार ऐकले, संस्कार झाले आणि मग करायला निघतात. असा एक समूह समाजामध्ये आहे. तिसरा जो एक वर्ग आणखीन आहे, तो आणखीन महत्वाचा आहे. तो आहे जो अनुभूतीतून काही गोष्टी करायला पुढे येतो. शैलेशजींनी कर्करोगाची यात्रा जवळून बघितली म्हणून त्यांना ती एक प्रेरणा मिळून. पण आदरणीय किशोरजी स्वतः त्या मार्गातून गेलेले आहेत. बाहेरून बघणाऱ्यापैकी नाही, तर त्याची अनुभूती घेतलेली आहे. आणि म्हणून अनुभूती घेतलेली मंडळी जेव्हा अशा कामात उतरतात तेव्हा त्याच्यामध्ये एक फार मोठी शक्ती, ऊर्जा ही आपोआपच येतेच त्याच्यामुळे. अनेक प्रकल्प आपण बघतो. साधनांनी वास्तू उभी राहते, साधनांनी आवश्यक त्या व्यवस्था उभ्या राहतात. साधनांच्यामुळे काम करणारे कर्मचारी मिळतात. पण वेदना घेऊन काम करणारे लोक फार कमी असतात. आपल्याकडे मराठी भाषेमध्ये वेदनेच्या बरोबर संवेदना शब्द आहे. दुसऱ्याला वेदना झाली, आम्ही ऐकतो, दुर्घटना झाली ऐकतो आम्ही, काही नाही. क्षणभर मनामध्ये कुठेतरी चलबिचल होती. पण ते चलबिचल फार अल्पकाळाचीच असते. पण चलबिचल तो होतेच. पण एखादी वेदना जेव्हा अंतःकरणामध्ये उतरते तेव्हा डोळ्यातून पाणी येतं. ते आईच्या डोळ्यातून पाणी येतं. मुलाला काही लागलं तर, आईला काही लागलेलं नाही, आईला काही त्रास झालेला नाही काही. तर ही जी संवेदना आहे, ही संवेदना मनुष्याला काही ना काही काम करण्याची प्रेरणा देत असते. आणि म्हणून आईला कोणी सांगत नाही, जवळच्या माणसांना कोणी सांगत नाही की तुमच्या घरामध्ये तुम्ही असं केलं पाहिजे, असं कोणी सांगत नाही. जे करतात त्यांनी प्रबंध लिहिलेले नाहीत. त्यांना स्वतःला सुद्धा त्याचा काही त्रास झालाय असंही नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.